नमस्कार मित्रांनो, आजची सकाळ महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यातून अत्यंत दुःखद बातमी घेऊन आली आहे। देवीच्या दर्शनाला गेलेल्या एका आनंदी कुटुंबावर काळाने असा घाला घातला की एकूणही तुमचे डोळे पाणावतील। नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या घाटात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। काय घडलंय नेमकं पाहूया सविस्तर। नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या सप्तशृंगी गडावर ही घटना घडली आहे। काल रविवार संध्याकाळच्या सुमारास एक कुटुंब देवीचे दर्शन घेऊन गडावरून खाली उतरत होते। त्यांची इनोव्हा कार क्रमांक MH15 BN 0555 घाटातील एका धोकादायक वळणावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटले। ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठडा तोडून थेट 600 ते 700 फूट खोल दरीत कोसळली। या भीषण अपघातात गाडीतील सर्वच 6 जणांचा मृत्यू झाला आहे। हे सर्वजण एकच कुटुंबातील असून ते नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव वसवंत येथील रहिवासी होते। या कुटुंबाचे नाव पटेल कुटुंब असे आहे। विठ्ठल पटेल वय 65, कोतीबेन पटेल वय 50, रशिलाबेन पटेल वय 50, लताबेन पटेल वय 60, पाचान पटेल वय 70, मणीबेन पटेल वय 70 हे सर्वजण ज्येष्ठ नागरिक आणि मध्यवयीन होते। हसत खेळत दर्शनाला गेलेले हे कुटुंब घरी परतलेच नाही। मिळालेल्या माहितीनुसार गाडी घाटातून खाली उतरत असताना गणपती पॉइंट किंवा मंकी पॉइंट जवळ ही दुर्घटना घडली आहे। गाडीचा वेग जास्त असावा किंवा वळणाचा अंदाज आला नसावा असा प्राथमिक अंदाज आहे। दरीत कोसळल्यामुळे गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे। या घटनेची तीव्रता इतकी मोठी होती की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून शोक व्यक्त केला आहे। त्यांनी म्हटले आहे की नाशिकमधील अपघात अत्यंत वेदनादायी आहे। मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या संवेदना आहेत। राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे। गाडी तब्बल 600 फूट खोल दरीत असल्यामुळे तेथे दाट झाडी असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे खूप कठीण झाले आहे। स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि रेस्क्यू टीमने दोरीच्या साहाय्याने खाली उतरून मृतदेह बाहेर काढले। मी प्राजक्ता ताडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।